नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण नारळ आणि नारळासंदर्भात इतर अडचणी आहेत या संदर्भात हा पुढील व्हिडिओ बघणार आहोत आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल. दिनांक 13/2/2022 रोजी घेण्यात आलेल्या नारळ मित्र प्रशिक्षणामध्ये आणि इतर नारळावरील व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या कमेंटना उत्तर म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या लागवडी योग्य जातीविषयी माहिती आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण नारळाचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि त्यामध्ये रोपांची निवड, लागवड, जाती, कीड नियंत्रण, उत्पादनात वाढ आणि अशा विविध विषयावर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट पण दिल्या होत्या. पण आमच्या भागात कोणती जात येऊ शकते असे प्रश्न बऱ्याच जणांनी कमेंट खाली विचारले होते. महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या जातींचा आपण अभ्यास पण केला. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वी नारळाच्या जाती, नारळाची निवड हा व्हिडिओ पण पाहिला असेलच आणि जर नाही पाहिल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर बघा आणि प्रसारित केलेल्या जाती सांगितलेल्या आहेत त्याही तुम्ही जरूर बघा आणि त्या संदर्भात तुम्ही अभ्यासही करा. आज आपण लोकांच्या कमेंटना उत्तर म्हणून महाराष्ट्रात विभागवार नारळाच्या ज्या जाती चालतात त्या विभागाचाही आपण अभ्यास करूया. त्यामध्ये कोकण विभाग आहे, 2 नंबर पश्चिम महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये पुणे विभाग येतो, 3 नंबर मराठवाडा आहे, त्याच्यात औरंगाबाद विभाग येतो, त्याच्यात 4 मध्ये खानदेश नाशिक भाग येतो, 5 नंबरला विदर्भ अमरावतीचा भाग येतो आणि 6 नंबरला विदर्भ नागपूरचा म्हणजे गडचिरोली वगैरे हे जिल्हे येतात. अशा या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये नारळाच्या कुठल्या जाती चांगल्या होतात ज्या आमच्या नर्सरीच्या माध्यमातून गेली 7-8 वर्ष आम्ही नारळ पुरवलेले आहेत आणि उत्तम प्रतिसाद देणाऱ्या ज्या चांगल्या जाती आहेत आणि त्याचा आपण आज अनुभव शेअर करणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासही करणार आहोत. मित्रांनो, नारळाची लागवड उभ्या महाराष्ट्रात सगळीकडे होते आणि कमी अधिक प्रमाणात नारळही लागतात आणि योग्य काळजी म्हणजे शेड्यूलनुसार जर तुम्ही व्यवस्थापन केले तर 100 पासून 400 पर्यंत वर्षाला नारळ मिळतात आणि हे बागायती पीक असल्यामुळे पाणी, खत, योग्य अंतर या तिन्ही गोष्टीवर जर व्यवस्थित लक्ष दिलं किंवा व्यवस्थापन जर त्याचं उत्तम केलं तर हमखास उत्पन्न देणारच. आता आपण त्याची वर्गवारी पाहूया. नारळ हा 3 वर्गामध्ये विभागला जातो आणि पहिली जी वर्गवारी आहे त्याच्यात ठेंगू जाती ज्याचं आयुष्य 30 ते 35 वर्ष असते. 3ऱ्या वर्षी आपल्याला उत्पन्न मिळते आणि 90% पर्यंत पाण्याची म्हणजे पाण्यासाठी हे वापरले जाते किंवा शोभेसाठीही वापरतात. दुसरी जी जात आहे ती मध्यम उंचीची म्हणजे सेमी उंची, या शक्यतो संकरित जातीमध्ये तयार केल्या जातात. याचं आयुष्य 60 ते 70 वर्ष असतं. 4थ्या वर्षीपासून उत्पन्न सुरू होते आणि दुहेरी उद्देशाने याची लागवड केली जाते म्हणजे एक पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी, त्याचप्रमाणे गोटी खोबरा, वाटा खोबऱ्यासाठी सुद्धा वापरू शकतो आपण. आणि तिसरी वर्गवारी आहे ती उंच जात म्हणजे ज्याचे उत्पादन 5व्या ते 6व्या वर्षी किंवा 7व्या वर्षीपर्यंत मिळते. आयुष्य 90 ते 100 वर्षापर्यंत असते. ही जात काटक असते, चवीला उत्तम, रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणारी ही आणि उत्पादन मर्यादित असणारी जात आहे. आणि या तिन्ही प्रकारात एक फायद्याबरोबर एक तोटा आपल्याला सहन करावाच लागतो. आता काय कसा तो आपण आता पुढे बघूया. मित्रांनो, आता आपण व्यवसायानुसार जातींची लागवड पाहूया. म्हणजे ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्या नारळ लागवडीपासून काय व्यवसाय करायचा असेल. बघा, काही जण म्हणतात आम्हाला फक्त शाळे विकायचे आहेत, काही म्हणतात आम्हाला खोबरं विकायचं आहेत, काहींना दुहेरी उद्देश असतो, शाळे पण आणि खोबरं पण. मित्रांनो, कोकण जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात नारळ हा पाणी पिण्यासाठी वापरला जातो आणि पाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे शाळेच्या नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, सेंद्रिय जर शाळेचं उत्पादन तुम्ही केलं आणि जर नारळ पूर्ण सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आणि विक्री केली तर आणखी अधिक पैसेही मिळतात आणि लोकांच्या हेल्थशी संबंधित असल्यामुळे किंवा हॉस्पिटल किंवा अशा नाक्यावर आपण शाळे विक्री करत असल्यामुळे सेंद्रिय शाळे मिळतील किंवा तुमच्या बागेत येऊन ही लोक घेऊन जाऊ शकतात. म्हणून शाळेसाठी जर तुम्हाला लागवड करायची असेल तर आपण शाळेच्या पहिल्या आधी ठेंगू जातींचा अभ्यास करूया. म्हणजे ज्या पहिली जी ठेंगू जात आहे त्यामध्ये लोटन आहे. ही इतकी ठेंगू आहे की जमिनीपासून 1 फुटापासून त्याला मोहर यायला सुरुवात होतो. 3ऱ्या वर्षी उत्पन्न देते. 250 ते 300 नारळ हे लागतातच. दुसरी आहे चौगाठी ग्रीन म्हणून आहे. 180 ते 250 नारळ मिळतात. मलाया ग्रीन डॉर्फ आहे. 200 ते 300 नारळ मिळतात. ह्या झाल्यात फक्त पाण्यासाठी
खोबऱ्यासाठी म्हणजे यांचं खोबरं तेवढं वापरायला उत्तम नाही, म्हणजे खूप पातळ येतं आणि खोबऱ्यासाठीही चालत नाही, तेलासाठीही चालत नाही. आता पुढची जे प्रकार जो आहे त्याच्यामध्ये फार्मची शोभा वाढवण्यासाठी तुम्हाला जर समजा दर्शनी भागाला फार्मची जर शोभा वाढवायची असेल तर चौघाटी ऑरेंज डॉर म्हणून आहे, जे 130 ते 300 पर्यंत नारळ आपल्याला मिळतात. बोना म्हणून एक व्हरायटी आहे, उत्तम जमिनीपासून साधारण एक 2-2.5 फुटापासून उत्पन्न सुंदरपैकी द्यायला सुरुवात होतो आणि बऱ्यापैकी डॉर व्हरायटी आहे, 180 ते 220 पर्यंत वर्षाला नारळ मिळते. आणि येलो डॉर्फ आहे, जे 150 ते 250 पर्यंत नारळ मिळतात. म्हणजे ह्या झाल्यात फार्मची शोभा वाढण्यासाठी, म्हणजे ह्याच्यावर 2 in 1 आहे, एक शोभा पण वाढवली जाते किंवा तुम्हाला जर समजा एखादा ॲग्रो टुरिझम करायचं असेल तर त्या संदर्भातही फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यापासून शाळं किंवा खोबरेही तुम्ही काही अंशी विकू शकताय. आता आपण सेमी डॉर्फ म्हणजे मध्यम उंचीच्या संकरित जातीविषयी बघूया. आणि ह्या जाती या बऱ्याच जाती शाळेव आणि खोबऱ्यासाठी 2 in 1 वापरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही वाटी खोबरा, गोटा खोबरा याच्यासाठीही तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात जी आहे ती गंगाबोडम. आणि गंगाबोडम ही अशी जात आहे की ज्याचं 180 ते 280 पर्यंत नारळ तर मिळतातच, पण या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात ऑइलचं प्रमाण, तेलाचं प्रमाण 68% आहे, खोबऱ्याचं प्रमाण चांगलं आहे. आणि ही जात सगळीकडे महाराष्ट्रात चालते. जरी ही आंध्र प्रदेशची असली तरी अख्ख्या महाराष्ट्रात टेस्ट घेतलेले आहेत. उत्तम प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चांगल्यापैकी चालते. त्याचप्रमाणे गौतमी गंगा ही 150 ते 250 पर्यंत नारळ